नाशिकमधील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा प्रकल्प हा परराज्यात गेल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं, मात्र त्यात काही तथ्य नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनेच शेअर बाजाराला पत्र पाठवून याबाबत खुलासा केला असल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असे खोटे समज पसरवण्याचा प्रयत्न करू नये असं सांगत वस्तुस्थिती काय आहे हे कंपनीने केलेल्या खुलाशातून स्पष्ट झालंय असंही सामंत यांनी म्हटलं आहे। आपल्या सगळ्या माध्यमांना नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प हा परराज्यामध्ये गेल्याच्या संदर्भातला एक फेक नरेटिव्ह काही राजकीय नेते सेट करण्याचा प्रयत्न करतायत की एखाद्या कुठच्या तरी आर्टिकल मध्ये हे आल्यानंतर ते तसंच्या तसं उचलायचं आणि सरकारची बदनामी करायची, कुठची माहिती घ्यायची नाही, कुठचाही अभ्यास करायचा नाही आणि उद्योग गेले, उद्योग पळवले हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पुन्हा एकदा खोटं बोलायचं, याचा पर्दाफाश आज मी नाही महिंद्रा अँड महिंद्राने केलेला आहे। महिंद्रा अँड महिंद्रा याच्यामध्ये असं म्हणतंय की हे जे काय अनावश्यक तर्कवितर्क लावले जात आहेत एखाद्या आर्टिकल मधनं ते सगळे चुकीचे आहेत, याच्यामध्ये काही सत्यता नाही, हे सगळं खोटं आहे। हे स्वतः महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनं स्टॉक एक्सचेंजला दिलेलं आहे।